नागपूर जिल्ह्यातील मोदा तालुक्यातील तारसा शेत शिवारात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे। तारसा शिवारातील हाती आलेले गव्हाचे पीक अंदाजे 109 एकर असल्याची माहिती मिळाली असून संपूर्ण पिकाची राख रांगोळी झाली आहे। तर 189 एकर शेतातील कापणी व मळणी केल्यानंतर राहिलेल्या गव्हाच्या पिकाची धसकटे जळाली। आगीचे मूळ कारण स्पष्ट झाले नसले तरीही आग शेतातून गेलेल्या विजेच्या लोंबकळलेल्या तारांमधील शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे। आगीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे गहू पिकाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज छबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर। काल दुपारी सुमारे 3 ते 4च्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे तारसा परिसरात आगीचे तांडव झालं व प्रचंड प्रमाणात शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। घटनेची माहिती मिळताच सदर मी अल्ट्राटेक NTPC व नगरपंचायत मोदाला कॉल करून तिथल्या अग्निशामक पथकाच्या गाड्या बोलवल्या व आग नियंत्रणात आणण्याचे कार्य हे रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहिलं। रात्री 10च्या आग आटोक्यात आली व शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या प्रकरणात MECB मौदा यांच्या हलगर्जीपणामुळे हा शेतकऱ्याचे नुकसान झाला आहे व तहसीलदारांनी शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करून त्यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावं व MECB डिपार्टमेंटवर कारवाई करावी अशी मी गावकऱ्याच्या वतीने मागणी करतो।